32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन. या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन. काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी. या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा. तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ, संगमनेर. 8888 47 27 25 आणि 82 75 92 99 94. संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील सेवानिवृत्त गटविकास अधिकारी कैलासवासी शंकर साहदू काशीद यांचं 10 दिवसांपूर्वी वयाच्या 79व्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांचा दशक्रियाविधी प्रवरा तीरावर अनेक मान्यवर, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या हजेरीत पार पडलाय. यावेळी समाज प्रबोधनकार जयश्रीताई तिकांडे यांचं प्रवचन झालं. कैलासवासी शंकर काशीद यांचा जन्म बेलदार समाजात झाला. त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि गटविकास अधिकारी म्हणून नोकरीला लागले. त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी समाज बांधवांच्या सहकार्यानं यशवंत महाराज बेलदार समाज संघटना स्थापन करून समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्याचं काम केलं. पत्नी स्नेहलता हिच्या सहकार्यानं मुलगा चंद्रशेखर, प्रदीप, मनोज यांचं शिक्षण पूर्ण केलं. आज त्यांचा मुलगा प्रदीप आणि सूनबाई कल्पना ह्या शासकीय सेवेत काम करतायत, तर 2 मुलं खाजगी नोकरी करतायत. शंकर काशीद यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. याप्रसंगी सुखदेव मोहिते, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉक्टर संजय गोरडे, BDO मुरकुटे, तान्हाजी पवार, शिवाजी मोहिते, ग्रामसेवक संघटनेचे संजय गिरी, संपतराव जाधव, हिम्मत मोहिते, संदीप पवार, रोहिदास सभान, ॲडव्होकेट सूर्यभान वरपे यांसह मान्यवरांनी कैलासवासी शंकर काशीद यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तुमच्या मायबापाच्या अंतरंगात असणारा भगवंत मात्र जर आम्हाला कळाला ना, बाकी कुठे जाण्याची गरज नाही. लोक म्हणतात अंतरंगातला भगवंत आहेच, आम्हाला ओळखता येतं. मायबाप नावाचं सोनेरी पान आयुष्याच्या डायरीत हरवलं की हरवलं, पुन्हा माघारी येणार नाही. मग कोणी किती म्हणाला मी तुझ्या आई सारखी आहे, आई तर नाही. बाप गेल्यावर कोणी किती म्हणाला मी तुझ्या बापासारखा आहे, बाप तर नाही. आई ती आई आणि बाप तो बापच. जोडी आमची आई श्रेष्ठ आहे, तेवढाच आमचा बाप श्रेष्ठ आहे. गोडवर न द्यावं आमचा बाप. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुधा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माथी. घर बायको न मुले यांना जगवण्यासाठी, बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी. बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात, बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात. ज्याच्या पापामध्ये नाही कोणी वाटेकरी होत,
बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब पुन्हा दिसणार कसा बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणांची बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणांची जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आपल्या आपतेष्टामध्ये असेल, परिवारामध्ये असेल, जे आपल्या सर्वांना आधारवर वाटायचे, ज्यांच्या डोक्यावर बर्फाचा खडा होता, त्यांना रागवलेला कधी कुणी पाहिलं नाही, असे आमचे मामा आदरणीय काशीद साहेब हे आपल्याला सोडून या ठिकाणी गेले आहेत. काशीद परिवारावर आणि संपूर्ण आपतेष्टांवर नातेवाईकांना अत्यंत दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे. मामांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आत्ताच आपण पाहताय की टीव्ही न्यूजवर जयश्रीताईंचं कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तन होत आहेत. त्यांचा आणि काशीद परिवाराचा पण सुद्धा अत्यंत स्नेहाचा हे होता. ताईंना तारीख नव्हती, परंतु जेव्हा कळलं की काशीद साहेबांचा दशक्रियाविधी आहे, मी कुठेही असले तरी इतर कार्यक्रम रद्द करून या दशक्रियाविधीसाठी मी येणार आहे, अशा ताईंची कीर्तनरूपी सेवा, प्रवचनरूपी सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झाली. मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी काही श्रद्धांजली आपण घेत आहोत. काशीद यांना दुःखद अंतकरणानं अखेरची तिलांजली देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. जुन्या काळामध्ये शिक्षण घेऊन क्लार्क या पदापासून तर PDO पदापर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे, कर्तव्यनिष्ठपणे समाजाची सेवा केलेले बाबा आज आपल्यातून जाऊन 10 दिवस झालेले आहेत. शेवटच्या काही दिवसामध्ये आजारपणामुळं त्यांना ग्रासलं, परंतु त्यांच्या परिवारानं त्यांची सेवा करून त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाला आणि त्या केलेले आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं व लोकनेते नामदार थोरात साहेब यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. समाजाची मोठी नुकसान, आपल्या त्यांच्या कुटुंबाची मोठी नुकसान या ठिकाणी झालेली आहे. परंतु ज्यावेळेस आदर्श असे व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जातात त्यावेळेस त्यांची आठवण निश्चित आपल्याला पाठीमागे राहत असते. त्या ठिकाणी काशीद साहेब यांनी आपलं जीवन जगत असताना अतिशय सुंदर असं जीवन जगले, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं आणि कुटुंबाला एक चांगला आदर्श देण्याचं काम साहेबांनी केलं. नोकरी करत असताना अतिशय प्रामाणिकपणे नोकरी केली. नोकरी करत असताना ते स्वतः सायकलवर नोकरीला जायचे. एक आजच्या पिढीसाठी ते आदर्श असं एक उदाहरण आहे असं मला या ठिकाणी वाटतं. साहेबांच्या जाण्याने जे सर्व आपल्या सर्वांना जे दुःख झालं ते भरून न येणार आहे, परंतु या दुःखातून सावरण्याची परमेश्वरांना त्यांच्या कुटुंबाला शक्ती देऊ अशी प्रार्थना करतो. संगमेश्वर नगरपालिकेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. आपल्या संगमनेरमधले असलेले रहिवासी कैलासवासी शंकर साधू काशीद आज यांना 10 दिवस झाले आपल्यातून गेले. अर्थात शंकर काशीद हे सर्वांनाही आवडत होते आणि त्यांनाही सर्व आवडत होते. जो आवडतो देवाला तोच आवडे सर्वांना, जो आवडते देवाला सर्वांना तोच आवडे देवांना, अशी त्यांची एक वृत्ती होती. माझा एक अनुभव असा आहे की ज्यावेळेस मला त्यांनी ऑफिसमध्ये घेऊन गेले असताना आणि ते खुर्चीवर बसले आणि मी त्यांच्या समोर बसलो, असे 1-2 गरीब स्त्री आणि पुरुष आले आणि त्यांनी विनंती केली की साहेब आमच्या विहिरीचं काम करायचं आहे, आम्हाला कर्ज पाहिजे म्हणून विनंती केली. त्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि त्यांचं अर्ज मंजूर केला आणि वरतूनही त्यांनी स्वतःहून आम्हाला त्या असलेल्या गरीब लोकांना पाजला. त्यांनी कधीही भ्रष्टाचार केला नाही. त्यांनी असलेली आपली नोकरी आहे प्रामाणिकपणाने इमानदारीने केली आणि त्यांना कधीही राग येत नव्हता. आणि जरी कोणी रागाला बोललं तर ते सहन करीत होते, अपमान सहन करीत होते. त्यांच्याजवळ प्रेम होतं, त्यांच्या जीवनामध्ये प्रेम होतं, आचार विचार होता, जिव्हाळा होता, कलाळा होता आणि माणुसकी होती.
आणि ते मनाला कधीही समाधान ते मानत होते आणि त्यांनी कधीच कोणत्या गोष्टीचं दुःख केलं नाही असे आमचे पाहुणे. अर्थात मी त्यांचा पाहुणा आहे. मी कदाचित त्यांच्यावर रागवलो बी, कधी रोसलो बी, ते आनंदाने स्वीकारत होते. परंतु कधीही त्यांनी चिडचिड केली नाही किंवा माझ्यावर रागवले नाही. असे आमचे दादा आपल्या सर्वांना सोडून गेले. माझ्या पवार परिवारातर्फे त्याचप्रमाणे समाज बांधवातर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. वर्णन 3 शब्दात करायचं झालं तर कुटुंब वत्सल, कुटुंब प्रमुख, कर्तव्यदक्ष अधिकारी आणि माणुसकी जपणारा प्रेमळ माणूस, हे 3 विशेषणं मला वाटतंय त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वाला स्पर्श करून जातात. पण असा एक चांगला माणूस, चांगला मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे आधारवड आदरणीय काशीद काकांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सामुदायिक श्रद्धांजलीसाठी आपल्या जागेवरती उभं राहू. तर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे यांनीही या घटनेप्रकरणी दुःख व्यक्त केलंय. यावेळी दापूर सरपंच रमेश आव्हाड, विलास वरपे, आबा साळुंखे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष भानुदास तिकांडे, माजी नगरसेवक नितीन अभंग, कारखान्याचे संचालक अभिजित ढोले, पाथर्डीचे पंचायत समिती सदस्य शिवाजी मोहिते, संचालक रमेश गुंजाळ यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.